विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 1 समरूपता मधलं एक एक्स्ट्रा एक्झाम्पल संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधलं उदाहरण नंबर 5 स्टार द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारची फिगर आहे. त्रिकोण PQ RS, यामध्ये दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण PQS आणि त्रिकोण QRS. त्रिकोण PQS चा चौरस दिलेला आहे, एरिया दिलेला आहे 100. त्रिकोण QRS चा एरिया दिलेला 110. ही त्रिकोण PQS ची उंची PM 10 दिलेली आहे आणि ही QRS ची उंची NR ही काढायची आहे. ओके, सगळ्यात आधी बघा, त्रिकोण PQS मध्ये आपण याच्या फॉर्म्युला लावू. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ त्रिकोण PQS बरोबर 1/2 गुणिला पाय गुणिला उंची. मग एरिया ऑफ त्रिकोण PQS किती दिलेला आहे बघा, 100 ठेवली किंमत बरोबर 1/2 गुणिला पाया कोणता याचा, QS हा पाया आहे, गुणिला उंची कोणती आहे, PM ही उंची आहे. 100 बरोबर 1/2 गुणिला QS गुणिला PM किती दिली आहे, 10, उंची 10 आहे. 2 ने 10 ला भाग दिला, 2×10. मग काय झालं, 100 बरोबर QS गुणिला 5. आता इथे पक्षांतर केलं, 5चं पक्षांतर केलं तर गुणाकाराचं पक्षांतर कशात, भागाकारात. मल्टिप्लिकेशनच्या ट्रान्सफर कशामध्ये, डिवाइड मध्ये. ओके, सो 100 डिवाइड बाय 5 किती आले, 20. तर सरळ केल्याला QS बरोबर 20. आता QS काय आहे, हा पाया आहे. कोणाचा, त्रिकोण PQS चा हा पाया आहे. किती आले आता, 20. तसंच हा त्रिकोण QRS चा पण पाया आहे, म्हणजे हा पाया हा दोघांना कॉमन आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, NR काढायचं आहे. ओके, मग आता त्रिकोण QRS मध्ये पुन्हा एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. एरिया किती दिलाय, 110 बरोबर 1/2 गुणिला QS गुणिला NR. 110 बरोबर 1/2 गुणिला QS ची किंमत आताच आपण काढली आहे 20, पुटअप केली 20 गुणिला NR. 2 ने 20 ला भाग दिला, 2×2 आहे 20, 10. 110 बरोबर 10 गुणिला NR. पक्षांतर केलं, 110 भागाला 10 बरोबर NR. भाग दिला तर 11 आले आहे. सरळ केलं तर NR बरोबर 11 सेमी. अशा प्रकारे 3 मार्कासाठी सिंपल एक्झाम्पल विचारू शकता. त्यानंतर तुम्हाला काय मी एक्स्ट्रा एक्झाम्पल देता होमवर्क म्हणून प्रॅक्टिससाठी. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, जर AB गुणोत्तर PQ बरोबर 2 गुणोत्तर 3 असेल तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR काढा. नेक्स्ट, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण XYZ, जर एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर 100, LM बरोबर 2, XY बरोबर 4, तर एरिया ऑफ त्रिकोण XYZ काढा. तोच फॉर्म्युला वापरायचा आहे समरूपतेचा. ठीक आहे. यानंतर आपले मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर अप झालेले आहे. संकीर्ण प्रश्न संग्रहामधले पण आपण मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर अप केलेले आहे. काही क्वेश्चन यावर्षी सिलेबस मध्ये नाही. संकीर्ण प्रश्न संग्रहामधले त्यामधले क्वेश्चन नंबर 8, 9, 10 ते सिलेबस मध्ये नाही. ओके, तर संकीर्ण प्रश्न संग्रह पहिला ऑप्शनचे क्वेश्चन आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th आपण सॉल्व्ह केलेले आहे. 7th पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आता यामध्ये हा चॅप्टर पूर्ण कम्प्लीट झालेला आहे. मग आता याच्यातलं काय सुटलं, एक गोष्ट सुटली आहे, याच्यातले प्रमेय. यामध्ये 2 प्रमेय आहे आणि त्यातला जो पहिला प्रमेय आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दरवर्षी हा येण्याचे चान्सेस असतो. ओके, आणि दुसरा एक प्रमेय पुन्हा, तर आपण सध्या पहिला प्रमेय बघत आहोत. बघा, हा प्रमेय नंबर 1 आपण देऊ याला, आणि प्रमेयचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. स्टेटमेंट काय दिलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता त्रिकोणाच्या एका बाजूला म्हटलं तर एक त्रिकोण काढला आहे. ओके, ह्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC. ओके, बाकीच्या गोष्टी काही नाही आहे, फक्त त्रिकोण ABC आहे. आणि ही एक रेषा
एल घेतलेली आहे. ही रेषा AB ला बिंदू P मध्ये छेदत आहे आणि AC ला बिंदू Q मध्ये छेदत आहे. ओके, हे बदल्या डॉटेड लाईन बघायची नाही आहे, फक्त एवढंच दिसत आहे. आता जे दिसत आहे ते झालं पक्ष. काय दिसत आहे? त्रिकोण ABC मध्ये रेषा एल, BC आणि रेषा एल ही बाजू AB ला, त्रिकोण ABC मध्ये रेषा एल समांतर BC. ओके, कारण की याच्यामध्ये दिलेलं आहे समांतर असणारी रेषा. आणि रेषा एल ही बाजू AB ला बिंदू P मध्ये आणि AC ला बिंदू Q मध्ये छेदत आहे. मग साध्य काय करायचे? हे बघा इथे दिलेलं आहे. ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, म्हणजेच AP भागेला PB बरोबर AQ भागेला QC. मग आता आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण ही रचना घेतलेली आहे, ही डॉटेड लाईन घेतलेली आहे, PC जॉईन केलेला आहे आणि QB जॉईन केलेला आहे. आता बघा सिद्धता. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हा अशा प्रकारे. ठीक आहे, हे समान उंचीचे त्रिकोण आहे. बघा आता जर अशा प्रकारे मी हे केलेलं आहे, अशा प्रकारे ही आकृती एवढीच बघा, तर हा जो त्रिकोण याला सरळ केला पुन्हा, तर हा झाला त्याचा पाया. आणि ही जी उंची आहे, ही डॉटेड एक उंची घेता येईल आपल्याला, ती उंची ह्या दोन्ही त्रिकोणाला कशी राहील? समान. ओके, मग समान उंची आहे. मग बघा आता इथे एरिया ऑफ त्रिकोण APQ, आता इथे आपण हा फॉर्म्युला लावला असता 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. एरिया ऑफ त्रिकोण PQB, इथे पण तो फॉर्म्युला लावला असता 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. काय कटलं असतं? 1/2 कटलं असतं. उंची बघा, उंची समान म्हटलेली आहे, मग उंची दोघांची समान म्हणजे ती पण कटली असती. मग काय राहिलं असतं? APPB. हे AP आणि PB. ओके, हे झालं स्टेटमेंट 1. इथे डायरेक्ट दिलेला आहे. त्यानंतर तसेच एरिया ऑफ त्रिकोण APQ बघा, APQ भागाला एरिया ऑफ त्रिकोण PQC. जसं इकडे होतं तसं इकडे केलं. आता हा भागाला PQC घेतलेला आहे. ओके, तर यांचे पण गुणोत्तर अशाच प्रकारे येते. समान उंचीचे त्रिकोण आहे हा पण. तर याचा पाया कोणता येते? AQ आणि ह्या त्रिकोणाचा पाया QC. मग गुणोत्तर कसं येईल? AQ भागेला QC. स्टेटमेंट 2. आता त्रिकोण PQB बघा, PQB आणि त्रिकोण PQC. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. ओके, यांच्या PQ हा समान पाया आहे आणि PQ समांतर BC पण आहे. PQ पाया आहे या दोन त्रिकोणाचा आणि PQ समांतर BC पण आहे. म्हणून त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांची उंची समान आहे. पाया समान, उंची पण समान. ओके, यांच्या पाया समान आहे आणि उंची पण समान आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण कसे आहे? सारखे आहेत. बघा इथे एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQC. यांचा एरिया जो आहे, क्षेत्रफळ जे आहे ते कसं आहे? सारखं आहे. ओके, इक्वल आहे. मग विधान 1, 2, 3 वरून ओके, एरिया ऑफ त्रिकोण APQ भागाला एरिया ऑफ त्रिकोण PQB दिलेलं होतं. एरिया ऑफ त्रिकोण APQ इकडे एरिया ऑफ त्रिकोण PQC दिलेला आहे. ओके, पण हे दोन त्रिकोण कसे आहे? सारखे आहे. इथेच दिलेलं आहे विधान 3 वर मध्ये. मग हे दोन त्रिकोण सारखे, याच्या अर्थ हे स्टेटमेंट पण काय आहे? सारखं आहे. म्हणजे APQ भागेला PQB, इथे पण APQ भागेला PQB समजा. मग यांच्या लेफ्ट हँड साईड जर सारख्या आहे, यांच्या राईट हँड साईड सारख्या आहे. मग यांच्या राईट हँड साईड कोणत्या आहे? APQ PQBची AP भागेला PB बरोबर. इथे AQ भागेला QC. तर अशा प्रकारे हा प्रमेय सिद्ध झालेला आहे. अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रमेय. सगळ्यांना हा प्रमेय बिलकुल 3 वेळा लिहायचा आहे, लर्न करून लिहायचा आहे. ओके, चांगल्या प्रकारे एका पेजेसवर 3 वेळा लर्न करायचं आहे आणि 3 वेळा लिहायचं आहे. यानंतर आपण इथे हेडिंग द्यायची आहे तुम्हाला वर, प्रमेय नंबर 1. काय हेडिंग द्यायची आहे? प्रमेय नंबर 1. आता आपण बघणार आहोत प्रमेय नंबर 2. यानंतर आपण बघत आहे प्रमेय नंबर 2. प्रमेय 2 हेडिंग द्यायची आहे. प्रमेय 2 काय आहे? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. ओके,
काय स्टेटमेंट आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. बघा, एक्झाममध्ये हे फक्त स्टेटमेंट दिलं राहील तुम्हाला. सिद्ध करा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते. आणि तुम्हाला आकृती काढायची आहे, पक्ष काढायचे आहे, साध्य आणि सिद्धता पण लिहायचं आहे. हा 4 मार्कासाठी प्रमेय आहे. हा प्रमेय तुम्हाला पहिले प्रमेय 1 तुम्हाला नोटबुकमध्ये जसाच्या तसा लिहायचा आहे आणि लर्न करायचा आहे. आणि प्रमेय 2 पण त्याच्यानंतर जसाच्या तसा लिहायचा आहे जे दिलेलं आहे. आणि तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे लर्न करायचं आहे, फिगर पण काढायची आहे. ओके, आता बघा इथे दोन समरूप त्रिकोण, दोन त्रिकोण काढला आहे. त्रिकोण ABC मधलं हे नाही पाहायचं, त्रिकोण PQR. ओके, आणि हे दोन त्रिकोण कसे आहे, समरूप आहे, ते दिलेलं आहे समरूप त्रिकोण म्हटलं. मग पक्ष, ह्या दोन आकृती पाहून आपण काय लिहू शकतो, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AD लंब BC, PS लंब QR. अशा प्रकारे आपण पक्ष म्हटलेला आहे. मग साध्य काय आहे, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागेला एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर ABचा वर्ग भागेला PQचा वर्ग. ओके, याची संगत ABची संगत बाजू आहे PQ, किंवा ऑर म्हटलेला, आपण ऑब्लिक घेतलेलं होतं, इथे इक्वल टू म्हटलेलं आहे. ओके, और BCचा वर्ग भागेला QRचा वर्ग, और ACचा वर्ग भागेला PRचा वर्ग. ओके, मग सिद्धता. आता बघा इथे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागेला एरिया ऑफ त्रिकोण PQR गुणोत्तर घेतला. आता याचा एरिया ऑफ त्रिकोण ABCचा पाया आणि उंची कोणती आहे, हा इथे फॉर्म्युला लावा आपला. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. ओके, 1/2. इथे पण PQRचा 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. तर ABCचा पाया आहे BC आणि उंची आहे AD. PQRचा पाया आहे QR आणि उंची आहे PC. 1/2 कट झाले. ओके, म्हणजे इथे त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेलं आहे. मग सेपरेट केला BC भागेला QR गुणिला AD भागेला PS, स्टेटमेंट 1. मग त्रिकोण ABD बघा, ABD हा छोटा त्रिकोण घेतला आहे. ओके, ABD आणि त्रिकोण PQS, कोण B एकरूप कोण Q. का बरं, कारण हे दोन त्रिकोण जे मोठे त्रिकोण होते, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR, हे कसे होते, समरूप. म्हणजे यांचे संगत कोण पण कसे होते, एकरूप. मग त्याच्याच हा एक कोण आहे, कोण B हा एकरूप आहे, तर कोणाशी, कोण Q सोबत. म्हणून एकरूप म्हणजेच काय, इक्वल आहे. कोण B इक्वल कोण Q. कोण ADB किती अंश आहे, 90, इक्वल टू कोण PSQ. ओके, 90 अंश. म्हणून कोको कॉसिटीनुसार त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS. ओके, कोणत्या कॉसिटीनुसार, कोको कॉसिटीनुसार. मग आता हे दोन त्रिकोण, हे छोटे त्रिकोण. ओके, हे दोन त्रिकोण जे समरूप आहे त्यांच्या संगत बाजू कोणत्या आहे, ADची संगत बाजू आहे PS, AD भागेला PS बरोबर AB भागेला PQ. विधान 2. परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहे. ABC समरूप त्रिकोण PQR स्टार्टिंगलाच दिलेला आहे. मग याच्या संगत बाजू कोणत्या आहे, ABची संगत बाजू PQ, BCची QR, ACची PR. ओके, इथे दिलेलं आहे. विधान 3. आता विधान 2 आणि 3 वरून बघा, 2 आणि 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण ABC. आता 1 पण बघा, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागेला एरिया ऑफ त्रिकोण PQR लिहिलं. BC भागेला QR जसंच्या तसं लिहिलं आहे बघा, BC भागेला QR, BC भागेला QR. बघ काय, AD भागेला PS, AD भागेला PS. पण AD भागेला PS जे लिहिलेलं आहे याची व्हॅल्यू किती आहे, AD भागेला PS ची बघा इथे AD भागेला PS ची व्हॅल्यू आहे AB भागेला PQ, AB भागेला PQ. आणि AB भागेला PQ ची व्हॅल्यू किती आहे, BC भागेला QR. बघा इथे AB भागेला PQ ची व्हॅल्यू आहे BC भागेला QR. AC भागेला PR पण आहे, पण आपण घेणार काय आहे, BC भागेला QR. कशाची किंमत घेणार आहे आपण, AD भागेला PS ची. मग AD भागेला PS च्या ठिकाणी आपण काय लिहिणार आता, BC भागेला QR. तुम्हाला ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत, तेव्हा समजेल तुम्हाला. ओके, मग
BC भागेला QR लिहिलं आपण. मग इथे बघा BC गुणिला BC BCचा वर्ग, QR गुणिला QR QRचा वर्ग. तर अशा प्रकारे हे प्रूव्ह झालेलं आहे. तसंच आपण ABचा वर्ग भागाला PQचा वर्ग हे प्रूव्ह करू शकतो. तसंच आपण BCचा वर्ग भागाला QRचा वर्ग प्रूव्ह करू शकतो. हे दोन्हीही प्रमेय इम्पॉर्टंट आहे. त्यातला पहिला खूप जास्त महत्त्वाचा आहे. व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पाहून घेऊन आणि समजून घेऊन लिहा आणि याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. 3-3 वेळा पुन्हा लिहा. ओके, चांगल्या प्रकारे लर्न करा. हा चॅप्टर पूर्णपणे संपलेला आहे. यावर आधारित क्लास टेस्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये